आजच्या काळात डेटापेक्षा मौल्यवान काहीही नाही. तोच तर खरा खजिना आहे. म्हणूनच या खजिन्याला सुरक्षित ठेवणं ही आता फक्त टेक्निकल गोष्ट राहिलेली नाही, तर व्यवसायासाठी एक अत्यंत गरजेची बाब बनली आहे. आज आपण सुरक्षा व्यवस्थापन 7.0च्या नवीन वैशिष्ट्यांबद्दल बोलणार आहोत आणि बघणार आहोत की ते आपल्या डेटासाठी एक मजबूत किल्ला कसा तयार करतं. जरा विचार करा, तुमच्या व्यवसायाची जी सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे, म्हणजे तुमचा डेटा, तो खरंच किती सुरक्षित आहे? जर आपण डेटालाच खरं चलन मानलं तर त्याच्या सुरक्षेचं महत्त्व लगेच लक्षात येतं. आणि हे नवीन रिलीज नेमकं याच कामासाठी बनवलं आहे. आजच्या चर्चेत आपण ह्या 5 मुख्य भागांवर नजर टाकणार आहोत. चला तर मग आपला डिजिटल किल्ला कसा अधिक मजबूत करायचा ते टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया. एक गोष्ट लक्षात घ्या, रिलीज 7.0 हे फक्त एक लहानसं अपडेट नाहीये. ही एक मोठी सुधारणा आहे जी खास तुमच्या आर्थिक आणि ऑपरेशनल डेटाच्या सुरक्षेसाठीच डिझाईन केली आहे. तर याचे 3 मुख्य आधारस्तंभ आहेत. एक, मजबूत प्रमाणीकरण, म्हणजे योग्य व्यक्तीच आत येत आहे याची खात्री करणं. दुसरं, सूक्ष्म नियंत्रण, म्हणजे कोणाला किती आणि काय अधिकार द्यायचे हे ठरवणं. आणि तिसरं, अखंड अनुपालन, म्हणजे सर्व नियमांचं पालन होत आहे याची हमी देणं. यामुळे आपला डेटा सुरक्षित, नियंत्रित आणि नियमानुसार राहतो. आता ह्या सुरक्षेचा पाया कसा घालायचा? तर सुरुवात होते सुरक्षा आणि वापरकर्ता प्रवेश, म्हणजे सिक्युरिटी अँड युजर ॲक्सेस मॉड्यूलपासून. याला आपण आपल्या डिजिटल किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार म्हणू शकतो. आणि हे सक्रिय करणं हीच आपली पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. ही प्रक्रिया खूप सोपी आहे, फक्त 3 स्टेप्समध्ये पूर्ण होते. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जरी हे सोपं असलं तरी ते अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण जर सिस्टम सक्रिय नसेल तर ती एका उघड्या पुस्तकासारखी आहे, कोणीही काहीही पाहू शकतं. याचा अर्थ काय? तर एकदा का तुम्ही हे वैशिष्ट्य सुरू केलंत की सॉफ्टवेअरमधल्या प्रत्येक लहान मोठ्या कृतीचा मागोवा घेतला जातो. म्हणजे कोणी काय केलं, कधी केलं, हे सगळं रेकॉर्ड होतं. यामुळे नियमांचं पालन करणं आणि जबाबदारी निश्चित करणं खूप सोपं होऊन जातं. ओके, तर आता मुख्य प्रवेशद्वार सुरक्षित झालंय. आता पुढची पायरी म्हणजे योग्य लोकांना योग्य चाव्या देणं. आणि इथेच वापरकर्ते आणि त्यांच्या भूमिकांचं व्यवस्थापन सुरू होतं. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. बघा, सगळ्यांसाठी एकच अकाउंट वापरणं म्हणजे धोका वाढवणं. कारण काही चूक झाली तर ती कोणी केली हे कळणारच नाही. याउलट जेव्हा प्रत्येक वापरकर्त्याला त्याचं स्वतःचं वेगळं अकाउंट दिलं जातं तेव्हा सुरक्षितता तर वाढतेच, पण जबाबदारीही निश्चित होते. आणि हे रिलीज 7.0च्या डिझाईनचं एक मुख्य तत्व आहे. भूमिकांवर आधारित सुरक्षेसाठी आपण रोल बेस्ड ॲक्सेस कंट्रोल किंवा RBAC हे मॉडेल समजून घेऊया. हे एक असं मॉडेल आहे जेथे वापरकर्त्याला त्याचा कामानुसारच सिस्टममध्ये प्रवेश मिळतो, त्याच्या ओळखीमुळे नाही. रिलीज 7.0 मध्ये या शक्तिशाली मॉडेलचा वापर केला जातो. RBACच्या सर्वात मोठा फायदा म्हणजे किमान विशेषाधिकाराचे तत्व. याचा सरळ अर्थ असा आहे की वापरकर्त्यांना फक्त तेवढेच अधिकार द्या जेवढे त्यांच्या कामासाठी आवश्यक आहेत. त्यापेक्षा एकही अधिकार जास्त नाही. यामुळे अपघाताने होणारी डेटा गळती किंवा अंतर्गत फसवणुकीचा धोका खूप कमी होतो. ठीक आहे, तर आपण योग्य लोकांना योग्य भूमिका दिल्या, पण त्यांच्या चाव्या म्हणजे त्यांचे पासवर्ड जर कमजोर असतील तर काहीच उपयोग नाही. म्हणूनच एक मजबूत पासवर्ड धोरण असणं खूप महत्त्वाचं आहे. खरं तर 1 2 3 4 5 6 किंवा पासवर्डसारखे सोपे पासवर्ड म्हणजे उघड्या दारासारखेच आहेत. ते खूप धोकादायक असतात. रिलीज 7.0 आपल्याला हे असुरक्षित दरवाजे कायमचे बंद करण्याची ताकद देतं. ही स्वयंचलित नियंत्रणे आपली सुरक्षा कायम मजबूत ठेवतात. म्हणजे एकदा तुम्ही नियम सेट केले की सिस्टम स्वतःच त्याचं पालन करते. जसं की पासवर्ड किती लांब असावा, त्यात अंक आणि चिन्ह असावीत का, किंवा तो किती दिवसांनी बदलायचा. यामुळे आपली सिस्टम कायम सुरक्षित राहते. तर मग सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय? तर किमान 12 अक्षरांचा पासवर्ड वापरणं. हा एक साधा नियम आपल्या सुरक्षेत खूप मोठा आणि सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. चला, आता आपण दैनंदिन कामकाजातील सुरक्षेकडे वळूया. कारण सुरक्षा ही काही एकदा करून थांबायची गोष्ट नाहीये, ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. वापरकर्ता बदला, चेंज युजर, आणि पासवर्ड बदला, चेंज पासवर्ड, हे 2 वैशिष्ट्ये रोजच्या कामात खूप उपयोगी पडतात.
वापरकर्ता बदला हे शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांसाठी खूप सोयीचं आहे, कारण ॲप बंद न करता लगेच दुसरा युजर लॉग इन करू शकतो. तर पासवर्ड बदला हे फीचर वापरकर्त्यांना स्वतःची सुरक्षा व्यवस्थापित करायला मदत करतं. ही सगळी साधनं एकत्र मिळून एक इतकी मजबूत सुरक्षा प्रणाली तयार करतात की आपण फक्त नियमांचं पालन करत नाही, तर आपल्या संस्थेसाठी खऱ्या अर्थाने एक अभेद्य डिजिटल किल्ला तयार करतो. आणि शेवटी हेच सर्वात महत्त्वाचं आहे, नाही का? या सुरक्षा वैशिष्ट्यांचा वापर करून आपण फक्त डेटाच नाही, तर आपल्या संस्थेचं भविष्य आणि तिची विश्वासार्हताही सुरक्षित करत असतो. तर मग विचार करा, आपल्या संस्थेचा डेटा आणखी मजबूत करण्यासाठी आपण पहिलं पाऊल कोणतं उचलणार आहोत? आजच आपल्या सुरक्षा सेटिंग्ज तपासा, कारण आपल्या डेटाची सुरक्षा आपल्याच हातात आहे. सुरक्षित रहा.